पण घास खा रहा है काय तेरा भूक लागली यार अलंकार आहे हा चालेल. नमस्कार मित्रांनो, तर कशात सर्व मी साहिल विजय शिगवण म्हणजेच बँजोप्रेमी साहिल. तर तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या व्लॉगमध्ये. आजचा हा व्लॉग म्हणजे खूप दिवसानंतर येतो आहे, जवळजवळ 1 महिन्यानंतर येतो आहे. सॉरी पण त्याच्यामागे पण कारण आहे खूप काही. तर आता जॉबमुळे सध्या टाईम नाही भेटत आहे, पण प्रयत्न करतो आहे. आपल्या रील्स पण येतात, म्हणजे जॉब करत असतानाच रील्स पण टाकतो आहे. जर फॉलो नसेल केलात तर फॉलो करा, म्हणजे इंस्टाग्रामला बँजोप्रेमी साहिल या नावानेच आय डी आहे, तर फॉलो करा. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या आता बँजो ब्लॉग पण येतील हळूहळू. तर निघालो आजचा ब्लॉग म्हणजे आत्ता आम्ही जात आहोत राणीच्या बागेत. पहिल्यांदा फर्स्ट टाईम जातो आहे, म्हणजे मी तर जाऊन आलो आहे, तर मित्र आहेत 2 गावावरून आले, तर जातो आहे. आता पुढे समजेल तुम्हाला कसं काय होईल ते. अचानक झाला आहे प्लॅन, आणि आपला सागर भाऊ पण येतो आहे, राहुल आहे, सोहम आहे. तर बघूया आता भेटतील. आता दादरला जायतो आहे, दादर स्टेशनला, तर तिथे येत आहेत ते. तर चला सोबत राहा, मस्त होणार आहे ब्लॉग, सोबत राहा. चला भाई, अचानक झालं आहे प्लॅन. म्हणजे दोन मित्रांचा प्लॅन ठरलेला आधीच, आम्हाला आता सकाळी सांगितलं. आणि ते मित्र पण दादरला पोहोचलेत, आणि आता आम्ही निघतोय. म्हणजे सागर येतोय विलेपार्लेवरलून येणार आहे तो, आणि मी काय दादरलाच राहतो, त्यामुळे दादरला आलेत ते. त्यांना भेटूया, बघूया. अरे एवढे जण आले, कसं आहेस? हा कोण? आपला अमितचा भाव काय? साहिलचा भाव अमित आहे. साहिलचा भाव अमित. बघा एवढे जण भेटलेत, यांना फिरवा घेऊन जात आहे तुझ्या. हे कायमचे आले, काही सगळे येतात मुंबईला, गावाला कोण ठेवणारच नाही वाटतं. भाई अजून सागर यायचं बाकी आहे. सागरला जरा खाऊन वगैरे आलो, सकाळ भूक लागली, काय खाऊन पण नव्हतं आलो. सागर भाऊ येतोय आपला, बँड्राला आलाय. किती वेळानंतर आता आलाय. अरे त्या बँड्राला तेच थांबून राहिली पिढी का, सिग्नलच लागला तिथं. चला आता निघूया. प्रतीक्षानंतर आलेले आहेत, प्रतीक्षानंतर आलो. मोठी माणसं आलेली आहेत, खूप मोठी, म्हणजे त्यांचे चरण आमच्या दादर स्टेशनला लागलेले आहेत. खूप दिवसाने आता आले. चला आता भायखळ्याला निघूया, राणीच्या बागेत. राणीच्या बागेत कोणाची राणी? कंपन झाले कधी पण मित्रांनो, भायखळा स्टेशनला उतरलो. इथनं चालत 5-10 मिनटावर आहे. चला चालू
चालत चालत जाऊया आता. मित्रांनो लय ऊन आहे, लय ऊन आहे. बघा तुफान बेकार ऊन लागतोय भाई. उन्हात ना निघालोय. पाण्याची बॉटल वगैरे घेत आहेत. भाई इथनं चढायला लागणार आहे बहुतेक आपल्याला. ये पुढं बघ. इथं उभं राहिलं बरोबर. चला फायनली आलो 5 मिनिटावर बायका स्टेशनवर ना. चला आतमध्ये एंट्री करूया. तिकीट काढायला लागणार आहे आपल्याला इकडं. तिकीट काढल्यानंतर डायरेक्ट चालू करायचं. चला तिकीट काढूया. हॅलो भाई काही इज्जतच नाही आम्हाला. इज्जतच नाही. हकलवलं ना आम्हाला. हॅलो हां भाई राहुल गेलाय तिकीट काढायला. आम्हाला हकलवलं खालती. लाईन आहे, मोठी लाईन आहे. चला स्टार्ट. हा तुम्ही इथे कपल बघायला आले. समझ रहे हो ना. हे बघ कपल बघायला आले. हा आता टायगर बघूया. टायगर आई सगळ्यात पहिला वाघ बघायला आलोय. सगळ्यात पहिला आधी कुत्रा बघितला. तो कधी बघितलाच नव्हता आम्ही. हा बघा कावळा पण आहे का. अस्वल आला आहे. दिसला काय दिसला. अरे अभी अभी देख. यहाँ से देख. अच्छा दिख रहा है. आता वाघ आलाय. हा हे तो नवीन ट्रेन पण आलाय. वाघ आता जेवतोय. बघा वाघ. आतमध्ये जायला भेटला पाहिजे तर.
आपण तिकडनं जाऊया ना. चल इकडनं असं याव्या. खायचं आहे इकडे सगळं, बाकी इकडं पद्धतशीर कॉलला तरच कुठे 5-7 आहे. सांबार वर इकडे गेले. सांबार चटणी भेटली. कॉलला इथे कॉलला बघायला चलो तिकडे. आणि इडली वगैरे कुठे आहे? सांबार आणि चटणी कुठे? हे बघ हे बघ आई शपथ. हा सांबार वगैरे बघा, सांबार आणि चटणी बघा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हा इथनं नको तिकडं आहे आपला चान्स. सांबार आहे. ऊन लय ऊन आहे. इकडे खायचं असेल ना तुम्हाला इकडे या. हे सगळं महाग आहे. सगळं महाग आहे इकडे. अरे इथलं पेंग्विन बघायला आला वे. नाही बघायला आला वे. टाईम आहे आपल्याला पेंग्विन. मागं इकडूनच असा आलेला. हा आपण तिकडे फोटो नाही काढले तिथं. पेंग्विन 6 पेंग्विन आहेत भाई. टोटल 6 पेंग्विन होते तिथे. 5 आणि तो एक 6. बोरिवली नॅशनल पार्कला ते प्राणी प्रिंट आहेत ना, ते बघायला पाहिजे. लय लांब असतात प्राणी, पण लय लांब असतात. काय बघायलाच नाही भेटत. पण जाम. अजून काय बघायचं आहे? इकडे गेले हा. मित्रांनो तुम्हाला आमचे पूर्वज दाखवतो. आपले 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 सर्वांचे आपले सर्वांचे समजून घ्या. आणि बघा ते बघा तेव्हा तिकडे आतमध्ये आहेत. राणीबाग लालबाग. त्याला जरा सावलीत ना चालू आता. लय ऊन आहे. ये बॉटल ही पाणी गेला घे. उचल बॉटल बघा. बॉटल बघा फोटो काढते. काय बोलत
तो उचलला नाही घरात नेऊया आपण. काय खाणार काय टाके टाक. अरे तिथं ग्लास पण नाही ठेवलेला आहे. अरे नको उचलू. उचल घरात नाही. पागल आहेस तू. अरे एक घास काय राय काय त्याला भूक लागली यार. व्हेज आहे घास काय राय. भूक लागली. हाँ वो ज्यादा खा लेते हैं जल्दी करने के लिए. मित्रांनो एक प्राणी आम्हाला एवढ्या जवळून बघायला भेटला. म्हणजे 50 रुपये दिलेले. किती 10 रुपयाचा म्हणजे बघायला भेटला जरा. आता इकडं काय बघूया. चला पेंग्विन कक्ष. चला आता बघूया. काय माहिती नाही अलाउड आहे की नाही. नंतर पक्ष्यांची पहिला पेंग्विन कुठं कुठं आहे. हे कुत्रा बघ. हे पेंग्विन कक्ष. ऊन बघा वरती. कारल्याला आला तर वाटतं का. दादा बोलले तर मित्रांनो पेंग्विन बघायला गेलो पण मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता त्यामुळे दाखवू शकलो नाही. तो मेकच शिकवते. झाला आपला संपला फिरून. लय गरम होते. आतमध्ये गेलो ना फुल AC होती. तिथं बसूचा वाटत होता. चला आता दुसऱ्याकडे काय बघायला भेटतंय बघूया. मित्रांनो बसलोय थकलो. पेंग्विन बघून आलो. अजून काय काय बघायचं आपल्याला. अजून बघायचं बाकी आहे. आणि आता वाजले बघा 2:30 वाजलेले आहेत. आता किती वाजता आलो आपण. पण 12 वाजता आलो. 12 नाही 1 वाजता आलो. 1 वाजता आलो. अजून फिरायचं आहे. आणि मी तुला कार्ड पाठवलं त्याच्यात बघ. काहीतरी खायचं आहे पण आणि जायचं. बघूया. चला आपण गेला परत फिरायला चालू. प्रवास चालू झाला. प्रवास चालू. अश्विनी आलेला विचार. अश्विनी फोन नंबर. इकडं आता काय पक्षी आहेत ना. इथे आहे इगल पक्षी चालू. हे केलट आहेत.
मस्त इथं सावली आहे बघा. 93, 73, 11, 12, 13. बघू शकता इथं आपल्याला मोर बघायला भेटतील. उसको ये दो. बघू शकता कासव आहेत. कासव बघायला भेटते आपल्याला. कडक कवचीचे कडक कवचीचे आहे. तर बघितलेत. आता पुढे चला. इकडे कडक कवचीचे होते. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे चिपकणारे कासव आहेत. आता तुम्हाला उडणारे कासव पण तुम्हाला कासव दिसतील इकडे. मगरमच्छ इकडे बघू शकता भिंतीतून बाहेर आलेले आहे मगर. अर्धी बाहेर आले. पाडून आले. मित्रांनो आता तुम्हाला लोकेशन दाखवतो. मोठे मोठे पक्षी बघायला भेटतील इकडून. आम्ही गेल्या मागच्या टायमाला आलो ना, मस्त फोटो काढलेले इथे. एक नंबर. इकडे पक्षी आहेत. चला पक्षी बघायचा. आता लोकेशन बघा. बाहेर जाऊ शकत नाही कारण जाळी आहे सगळीकडे. जाळी काय ओके. आम्ही पण आलो. चल तिकडनं बघूया सावली. आला का नाही परत तसाच. आता अलंकारवर प्रँक करतोय. बघूया फसतोय काय बघूया. हॅलो हॅलो कोण बोलतोय? कोण बोलतोय? अलंकार आहे. नंतर फोन करायला. हा चालेल. ताई होती ना त्याची. आई होती. अक्षरताई होती. आता प्लॅन फसलेला आहे. आपण नंतरला ट्राय करू पुन्हा एकदा. कोणीतरी ताईसने उचलला नव्हतं त्याचा कॉल. झोपलाय. गाढ झोपलाय. पोराण नव्हतं पोरीन नव्हतं. तर मित्रांनो बघू शकता इकडे डायनोसॉर आहे आपल्या जुन्या काळातला.
बघा आजही आपल्या देशात आपल्याला डायनोसॉर बघायला भेटत आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तो पण आत्मा आहे त्यांचा, खरं तर मेलेला आहे तो. तर फायनली मित्रांनो फिरून वगैरे झालेला आहे आणि आजचा ब्लॉग असाच होता. तर मित्रांनो व्हिडिओ इथंच एंड करतो आहे, जास्त व्हिडिओ मोठी करत नाही आणि आपली नेक्स्ट ब्लॉग येतीलच पटकन. गावचे गावाला जायची लयच घाई लागले आणि आता आपल्या ऑर्डर चालू झाले, पण मी मुंबईलाच आहे, गावाला ऑर्डर चालू झाले. मित्रांनो तर ही व्हिडिओ अशीच होती आणि आता आपले नेक्स्ट ब्लॉग येतीलच पटकन. तर ही व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला या आवाजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा तशा एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खत्म.